मुली अशा पळून जातात ना. माझ्या मुलींना सांगतो आजच एक शपथ घ्यायची की माझ्या आई वडिलाची मान कधी घालू देणार नाही. माझ्या मुलांना सांगतो आपण सर्वजण एकदा शपथ घेऊ. शपथ घ्यायला तयार आहेत? बेटा सावधान. हे आता हातामध्ये आई आणि वडील धरायचे आणि हृदयात टाकून द्यायचे. घरून हृदयात टाकून द्यायचे. बेटा सावधान. आणि छातीवर हात. आणि मी शपथ घेतली. शपथ सगळ्यांनी घ्यायचे की आज आम्ही शपथ घेतो की आजपासून माझ्या आई वडिलांना कधीच रडू देणार नाही. माझे आई वडील समाजामध्ये वाघासारखे थाट मानाने जगतात. त्यांची मान कधी झुकू देणार नाही. माझ्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून माझ्या शिक्षणाला पैसा लावला. त्याचं ऋण मी फेडलं. म्हणून माझ्या लेकीने आजपासून आई वडिलांना कधीच मान झुकू द्यायची नाही. आलं लक्षात? शपथ मिटलेली आहे. तुम्हाला सांगतो आज इतका आनंद घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे आई वडील बघायचे असतील. माझ्या लेकीना सांगतो, लेकांना सांगतो, तुम्हाला जर बघायचं असेल आता हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जा. माझ्या आईला विचारा, आईला प्रश्न करा. आईला म्हणला आई मी जन्मले होते तेव्हा कशी दिसत होते? आई मी जन्मले होते तेव्हा कशी दिसत होते? आई हातातले सगळे भांडे फेकून देईल, काम सोडून देईल आणि तुला कवटळून मिठी मारून देईल. आई म्हणेल बाळ तू हा प्रश्न कशाला केलास? बाळ तू हा प्रश्न कशाला केलास? काय केलास बाळ? त्यावेळेस आई उत्तर द्यायला सुरुवात करते. बाळ तू जन्मली होतीस ना तेव्हा हे घर नव्हतं रे बाळ. हे घर नव्हतं. तो एक तुझ्या बापाची इतकी गरिबी होती, तुझी इतकी गरिबी होती आणि तुझ्या बापापाशी एक 100 रुपयाची नोट सुद्धा नव्हती. तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला तेव्हा. बाळ तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला आणि ज्यावेळेस तू जन्माला आलीस त्यावेळेस तुझ्या बापाला इतका आनंद झाला की त्याजवळ 100 रुपये सुद्धा नव्हते. तुझा बाप फक्त एक मित्राकडून एक 100 रुपयाची नोट आणतो आणि 100 रुपयाची साखर घेतो आणि गल्ली गावामध्ये वागतो. अरे मला मुलगी झाली. मुलगी नाही रे, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली रे. माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. असा बाप तुम्हाला समजतो. हा बाप तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी आलेला आहे. हा बाप कधीच विसरू नका रे. कारण बापा जर विसरले त्याची बाप तुम्हाला वेळ कमी झालेला आहे. तुम्हाला सांगतो 3 प्रश्न करा. 3 प्रश्नाचे उत्तर दे पटकन. मी एका सामूहिक प्रश्न विचारणार, त्याला प्रश्न देणार, त्यांनी वर हात करायचा आणि मोठ्या आवाजात उत्तर द्यायचं. पटकन उठणार. सगळ्याला 100 लोक उजळणी येतील. 11 12 91 92 83 85 85 86 येतं. जो उत्तर देईल फक्त प्रश्न ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडली की प्रश्न समाजात उत्तर द्यायचं नाही तर तुम्ही 12वी फेल पाहिला सगळ्यांनी कसा प्रश्न चुकला होता त्या IPSचा तसा चुकू द्यायचा नाही. या माझा प्रश्न आहे. एकावर 1 91 एकावर 2 92 एकावर 3 एकावर 1 91 एकावर 2 92 एकावर 3 एकावर 3 एकावर 3 एकावर 3 एकावर 3 एकावर ये बेटा ही हात वर बरं ये बेटा इकडं. म्हणजे ये बेटा ये हा ऐकलं मी ते एवढ्याच्यात ऐकलं. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न समजला तरच उत्तर द्या, नाही तर उत्तर देऊ नका. तुझं नाव काय भैया दीदी? अक्षराच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजा. म्हणजे समय सूचकता आणि हे सोबत असलं पाहिजे. आलं लक्षात? अक्षराच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे प्रश्नाकडे तुमचं उत्तराकडे लक्ष देत नाही. प्रश्न काय असतो हे लक्षात आलं पाहिजे. कारण वेळ नसल्यामुळे तुम्हाला कमी घ्यायला ना 1.5 घंटा बोलायचं असतं आपल्याला. सरची फॉर्म घेऊन तुम्हाला या 8च दिवसात मी प्रार्थनेची वेळ सगळे राहतील. परत रिपीट याच्यावर प्रश्न करील. दुसरा माझा प्रश्न आहे खेड्यातला आहे, साधा आहे आणि ज्याच्या प्रश्नाचं उत्तर असतं त्याला कळलं तर त्याचं उत्तर द्या. पटकन उभा राहून उत्तर द्यायचं त्याने. असं नाही करायचं. प्रश्न तुम्ही घेतला. चला प्रश्न घ्या. मोहनच्या आईला 3 मुलं. किती मुलं आहेत? मोहनच्या आई मुलं किती मुलं? एकाच नाव छटाक, दुसऱ्याच नाव अप्पा, तर तिसऱ्याच नाव सगळे बऱ्याच जण उत्तर कोणाला देवाचं उत्तर. दुसरा प्रश्न घेऊ आपण. जाऊ द्या त्याला सगळ्यांना कंबाईन उत्तर आलं. त्याच्यामुळे भरपूर असं लोक शांत राहून उत्तर द्यायला लागले तुम्ही. त्याच्यामुळं विषय असं नाही की मी सुद्धा
आणि आमचे सर म्हणले की 90% 80% 40% पटकन दुसरा आहे का आता हिंदी सर कोणते आमचे हिंदी सर कोण आहे सर हिंदीला त्यांनी उत्तर देऊ नये फक्त सरांनी नाही द्यायचं बाकी नाही. दुसरा प्रश्न मुलांना का मुलींना घेऊ आधी दोनच घ्यायचे प्रश्न आपल्याला आता मुलांसाठी. हा सांगा पटकन जो उत्तर देईल ऐसा कौन सा पंछी है सर पर पैर है पटकन सांगा मुलांसाठी सांग बडा मुला नो फक्त हिंदीच्या सरांनी सांगू नका फक्त सांग बडा नाही प्रश्न समजला तर लक्षात ठेवायचं सांगा पटकन ऐकलं नाही 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 कोणती मॅडम नाही नाही प्रश्न मराठीत एकदा समजून सांगतो त्याचे पण प्रश्न तू याला बक्षीस भेटणार नाही हा सर बक्षीस भेटणार नाही हा नाही सांग मॅडम नाही नाही प्रश्न एकदा समजून घ्या ऐसा कौन सा पंछी है पंछी म्हणजे काय पक्षी असा कोणता पक्षी आहे बरोबर आहे. सर म्हणजे काय पर म्हणजे काय पैर म्हणजे काय मग असा कोणता पक्षी आहे त्याला डोकं आहे पाय आहे पंख सांगा पटकन. हा हे आता कोणतरी बोलला बोल हा उभा राहा बेटा ये इकडे येतो द्या ये बेटा इकडे चल त्याला तरी कळलं कमीत कमी तर सभी पंछी है काय केलं ना बेटा नाव काय बेटा आयुषच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा कारण तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रश्नाकडे शब्बास हुशार प्रश्नात उत्तर असतं हे तुम्हाला सांगतो तुम्ही चांगलं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. खरं तर मी बी तुमच्या शाळेतला विद्यार्थी पण मी मशिननाथ चिंचोलीचा आहे. आमच्या काळात शिक्षणाधिकारी आहे आणि भावकी बसून दूर राहा बरं का भावकी इतकी दलिंदर असते भैया भावकी तुम्ही शाळेत आहेत पण तुमचं नाव भांडणात टाकीन आमच्या ठाण्यात येईल सर आम्ही म्हणतो तसं तर मुलगा तर शाळेत आहे ना CCTV नाही टाका त्याचं नोकरी लागली नाही पाहिजे त्याला म्हणजे आपलं कॅरेक्टर खराब होऊ द्यायचं नाही कारण भावकीला प्रश्नाचं उत्तर उलटे सुलटे जरी झाले तर देता आली पाहिजे आपल्याला. एक सायको आमच्या काळामध्ये सायको शिक्षण अधिकारी होते आम्ही ते कसे प्रश्न विचारायचा आमच्या शहरात घनसंगीला आले पहिल्यांदा भारती सर होते सरिता आम्हाला त्यांना आल्या तिथे विचारलं मुलाला एकही उत्तर आलं नाही तर शिक्षण अधिकारी काय करते आमचे शिक्षक वर्गाचे क्लास टीचरचे काय करते इन्क्रीमेंट स्टॉप करतात पगार बंद करतात नोटीस देतात त्यांना बरोबर आहे. म्हणून तसा सायकोला सुद्धा आपलं उत्तर देता आलं पाहिजे. तर पिंपळगावची झाली घनसंगी झाली आणि आमच्या मशिननाथ चिंचोलीला आले आणि मी होतो 7वीत आल्यानंतर आमचे मुख्याध्यापक घाम झाले होते प्रश्न काही पण विचारायचे ना ते आणि क्लास टीचर बी परेशान होत होते. मग आता करायचं काय नेमकं तर 7वीत आले आम्ही शिक्षणाधिकारी आमच्या आतमध्ये आले शिक्षक क्लास टीचर आले हेडमास्टर आले आणि उठले आले आम्ही त्याला एक साथ नमस्ते केला. मग खाली बसलो तर त्या शिक्षणाधिकारी म्हणाला की त्याचा प्रश्न होता एक असा शिक्षण अधिकाऱ्याचा प्रश्न असा होता की बघा मुंबईहून कलकत्त्याकडं प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावतंय तर माझं वय किती. तर मी असं कोपऱ्यात बसलो या इकडे दिदी नाही का कोपऱ्यात मला काही चिंत होतं मला 45% 10वीला तरी मोठा आहे मी हात माहिती आहे का असं पाठीमागं बसलेलो होतो आणि मी हात वर केला असंच हात वर केला तर आमच्या हेडमास्टर खाली बस रामेश्वर बस आणि मी हसतो सर मला उत्तर येत आहे मला उत्तर येतं सर मी सर नाही ना बस खाली बस पण मला उत्तर येत आहे म्हणलं सर. तर त्यावेळेस आमचे हेडमास्टर बी आणि क्लास टीचर म्हणजे मुळात रामेश्वर खाली बस मला सर नाही मला उत्तर येत आहे म्हणलं मी सांगतोय मला सर. तर शिक्षण अधिकाऱ्यांनी सगळे आमच्या शिक्षकाकडे बघितलं गमसमोर ते सांगतो मी इतक्या शाळेवर जातो प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणे. जर प्रश्न नाही समजला तर मी प्रश्न काय परत विचारलं त्यांना शिक्षणाधिकारी साहेबाला बोललो सर प्रश्न डबल सांगा मला समजला नाही तर डबल विचारायचं आलं लक्षात. तर त्यांनी सांगितलं मुंबईहून कलकत्त्याकडे प्रति घंट्याला 200 किलोमीटर विमान धावतं तर माझं वय किती. सर मी सांगतो मला पठ्ठा सांगतो सर मला पठ्ठा या जगात कोणाच उत्तर येणार नाही म्हणे सांग म्हणे कसं आहे म्हणे तुमचं वय सर फक्त 44 की योगा त्याचं वय 44 निघलं सर. लय आनंद झाला इतका आनंद झाला त्या माणसाला शिक्षण अधिकाऱ्याला इतका आनंद झाला की मोठ्याने हसायला गेला पडेल. माझ्या नावाने टाळ्या वाजल्या त्यांच्या नावाने खूप टाळ्या वाजल्या तुम्ही पण माझ्या नावाने टाळ्या वाजल्या एकदा. तर आणि म्हणजे रामेश्वर उत्तर वय बरोबर सांगितलं बघ पण तू कसं काय काढलं मला याचं मॅटर फॉर्म्युला सांग म्हणे
सूत्र आता समीकरण गणिताचे शिक्षक सांगू शकतात फक्त तू फॉर्म्युला सांग म्हणे मला सूत्र काय आहे सांग म्हणलं. सर ह्या जगात कुठेही गेलं त्याचा फॉर्म्युला कुठेच कोणाला येणार नाही फक्त पठ्ठ्याला येईल म्हणून पठ्ठ्याला. त्यामुळे सांगा म्हणे सर म्हणलं बा माझा सक्का घरचा गावातला माझा सक्का चुलत भाऊ आहे त्याचं वय वर्ष 22 आहे बा तो आणि हाफ मॅड आहे आणि तुमचं वय वर्ष 44 आहे तुम्ही फुल मॅड आहात. म्हणजे प्रश्न सुद्धा हे असे प्रश्नाचं उत्तर भावकीला आपल्याला देतात. भावकीला उत्तर असंच द्यायचं. आलं लक्षात. भावकीने विचारलं की मी MPC करतो का मी काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय कसं भावकी समाजात कसं वागायचं कसं जगायचं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कोणी आपल्याबद्दल काही वाईट विचार करत असेल कोणी बोलत असेल आपले राज कोणाला सांगायचे नाही. माझे 10वी आणि 12वीच्या मुलाला सांगतो आपण आजच आपला निर्णय घ्यायचा आहे. काय निर्णय जो बी आहे काय जे ह्याच्यात चांगला निर्णय घ्यायचा कशाचा आपला मामलेदार व्हायचं आपल्याला तहसीलदार व्हायचं आपल्याला कलेक्टर व्हायचं त्याच्यासाठी आजच निर्णय घेऊन पक्का हृदयामध्ये ठेवायचं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो 2 मिनिटाची तर गरिबी जरी असले तर श्रीमंत असो का गरीब असो आईबापन गरिबी जरी असेल तर तुम्हाला तर सर्व काही तुमच्या आईबापांनी सगळं दिलेलं आहे बरोबर आहे की नाही. सगळं दिलेलं असताना सुद्धा तुम्ही शिकत का नाही. तर तुम्हाला सांगतो एक वडाऱ्याची बाय दगड फोडण्याचे काम करत असते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय बेटा बैठवर सावधान गरिबीतून अरे त्याला अंगावर कपडे नसते तरी तो कलेक्टर होतो तुम्ही पण होणार 100% सांगतो. एक वडाऱ्याची बाय उन्हाच्या पाऱ्यामध्ये दगड फोडत असते. 11 वाजेच्या सुमारास एक अर्ध नग्न असलेलं 8-10 वर्षाचं बाळ येतं तिचं आणि ते बाळ म्हणतं माय माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे. त्या बाईची गरिबी असल्यामुळे तर त्या उन्हामध्ये त्याला काय करावं समजत नसतं तर ती बाई म्हणते त्याला दगड गोट्या देते आणि खेळायची समजूत म्हणून देते. परत ते बाळ त्या दगड गोट्याला खेळता खेळता त्याच्या लक्षात येतं पुन्हा रात्री दिवसा 2 वाजेच्या सुमार तळपता सूर्य माथ्यावर येतो आग उकत असतो आणि तेवढ्यात अर्धनग्न बाळ असलेलं बाळ येतं माय माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे माय मला भूक लागली मला काहीतरी खायला दे. त्या माईपाशी काहीच नसतं. माय नुसती याकूळ होते रडत होते. पण त्याची समजूत काढावी म्हणून बाईनं 8-10 वर्षाच्या बाळाला खाली बसली आणि मांडीवर घेतलं आणि पदरा आड घेतलं आणि आचळाला लावलं. आणि 8-10 वर्षाचं बाळ असताना मायला दूध येतंय का मायला दूध येत नसतं. ती रडत होती आणि पांडुरंगासाठी भांडत होती देवासाठी माहीत रडत होती माझ्या बाळाची भूक हरावी म्हणून. पण काय माहित नाही चमत्कार झाला देव मानवता काय जागृत झाली हे माहित नाही. पण ती तेवढ्या त्या बाईला दुधाच्या सळसळधारा सुटू लागल्या आणि त्या बाळाचं पोट भरू लागलं. बाळाचं पोट भरू लागल्यानंतर ती माय आपोआप त्या परमात्म्याकडे हात केले. कोणी त्याला पांडुरंग म्हणत असेल कोणी त्याला मोहम्मद पैगंबर म्हणत असेल कोणी त्याला महावीर म्हणत असेल कोणी त्याला भगवान बुद्ध म्हणत असेल चमत्कार माहित नाही. त्या परमात्म्याशी हात जोडून परमात्म्याशी संवाद साधू लागली. देवा देवा तू माझ्या बाळासाठी भूक भागवण्यासाठी आलास मला हे माहित होतं रे देवा. तू मुक्ताईचं दळण दळण्यासाठी आला होता. मला माहित होतं मीराबाईचं विष प्राशन करण्यासाठी आला होता तेव्हा हे मला माहित नव्हतं. पण तू एक भडाऱ्याच्या बाईसाठी धावून येशील हे मला माहित नव्हतं रे माहित नव्हता. असा मुख संवाद परमात्म्याशी चालू असताना तेवढ्यात कलेक्टरची गाडी आली आणि कलेक्टरच्या गाडीमधून एक मुख्य कार्यकारी अधिकारी उतरला आणि म्हणाला तू का गाडवीन आहेस का 10-12 वर्षाच्या बाळाला दूध पाजत बसले काम चुकार. गाडवीन हा शब्द त्या बाळाच्या कानावर अभद्र शब्द पडला. त्यावेळेस पटकन त्या महिना बाळाला फेकून दिलं आणि पळत दगड फोडण्याचं काम सुरुवात केलं. आणि दगड फोडण्याचं काम सुरू संपल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपलं बाळ कुठे. कलेक्टरची गाडी निघून गेली. बाळ कुठे तर बाळ बघत होतं त्या बाळानं छेनी आणि हातोडा घेऊन एका दगडाच्या पाषाणावर ठोके मारत होतं. त्यावेळेस बाई पळत गेली. बाळ ते भडाऱ्याचं काम करून नकोस रे बाळ. छेनी आणि हातोडा हातात घेऊ नकोस रे बाळ. त्यावेळेस ती हातातून छेनी घेण्याच्या विषय अडचणीत असताना त्याच वेळेस छेनीचा आणि हातोड्याचा घाव त्या आईच्या हातावर पडला आणि आई नावाची किंकाळी फुटली. आई ते काय केलंस आई तू हे काय केलंस. तिचा हात रक्त बंबाळ झाला होता. त्यावेळेस माय म्हणाली बाळ हे रक्त बंबाळ झालेल्या हाताच्या वेदना मला होत नाही रे बाळ. तू शिकत नाही तू अभ्यास करत नाही त्याच्या वेदना मला फार होतात रे फार होतात. त्यावेळेस त्याचेच शिक्षक निराशेने चालले होते. हटकर सर सारखे शिक्षक होते आणि शिक्षकांना बघितलं त्या आईचा आणि बाळाचा संवाद चालू होता. तेवढ्या शिक्षक म्हणले बाळ तू हे काय केलंस.
तर बाळाने त्या पाषाणाच्या दगडाकडे हात केला आणि पाषाणात दगड हा रक्त बंबाळ झालेला होता, रक्त बंबाळ झालेला होता. त्यावेळेस त्या शिक्षकाने हात खिशातला रुमाल काढला आणि पाषाणावरच्या रक्त पुसलं आणि तिथे लिहिलं होतं, त्या बाळानं लिहिलं होतं की मी साहेब होणार, मी साहेब होणार. कारण त्या 18 वर्षाचं बाळ आपलं विजन, आपलं ध्येय जर करू शकतं, तर तुम्ही 10-12 वर्षाच्या 15-14 वर्षाचे मुलं आपलं विजन, आपलं ध्येय करायचं. त्या बाळाने दगडावर नाही रे, आपल्या हृदयावर बोललो होतं की मला साहेब व्हायचं, मला साहेब व्हायचं. म्हणून तुम्हाला सांगतो, साहेब प्रत्येकाने सांगायचं. त्या 18 वर्षाच्या बाळाने आपलं विजन, आपलं ध्येय जर करून ठेवू शकतो, तर तुम्ही सुद्धा आज करणार का नाही? आजच करून ठेवलं पाहिजे. आणि त्या 18 वर्षाचं बाळ मग कालांतराने तालुक्याच्या ठिकाणी गेलं, तालुक्याच्या ठिकाणी गेलं, शिकायला लागलं. ते माय थोडी पैसे फाटायचे, शिकता तेच तोच मुलगा 2007ला महाराष्ट्र करमाळा तालुक्यातला जेहूर गावचा वडाळचा पोरगा महाराष्ट्रात 3रा नंबर, भारतात 13वा IAS बनला, कलेक्टर बनला. तुम्ही सुद्धा कलेक्टर बनू शकतात. म्हणून तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देतो. प्रत्येकाने मला मामलेदार, तहसीलदार आणि पहिल्यांदा त्याच्या अगोदर माणूस व्हा या शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला. खास तुम्हाला खरं सांगा, 2 प्रश्नाचे उत्तर द्यायचे, झटकीपट वेळ थोडा राहिलेला आहे सगळ्यांनी. बघा आता ज्ञानेश्वर माऊली माहिती कोणाला? जे धार्मिक असेल, मुली सांगताना मला असं वाटतं. ज्ञानेश्वराचं पूर्ण नाव मला सांगा, ते पुस्तक घेऊन जा सरांच्या हातात. चला पटकन. ज्ञानेश्वर ये बेटा, ये. तुझं काय बेटा? या दोघं बी या बेटा, या बेटा. उठला होता अगोदर, तो अलीकडे येऊन बसला, त्याला बरेच प्रश्न येतो, त्याला अरे वा. ताई तुमच्या हाताने दुईला प्रश्न द्या, ताईच्या हाताने द्या, दोईची सगळे. अरे बाबा द्या. अरे आईचं मग खूप झालं. गुड. काय भैया तुझं? श्रेष्ठ सानपच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या आणि तिच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. हुशार आहे पोरगा. त्याला लक्षात आलं, प्रश्नांची उत्तर दिली की पुस्तक पाहिजे. चला, तुम्ही खरोखर हुशार आहात आणि आज वेळेच्या अभावी आपल्याला जास्त बोलता येणार नाही, तर तुम्हाला सांगतो मोठ्याने एकदा, भारत माता की, भारत माता की. ये भारत देश किसका है? ये भारत देश किसका है? आमच्यासाठी हे पत्नी किसकी है? बघा, जोपर्यंत आपला माझा देश म्हणत नाही, मेरा देश म्हणत नाही, तोपर्यंत तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाही. कारण आजच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, माणसाचं कसं झालं माहिती आहे का? आलं लक्षात? बेटा सावधान, लक्षपूर्वक ऐकायचं. आता सर माझं टाइम संपलेला आहे. तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.